आपण आपल्या तरुणांना स्ट्रेसपासून किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये तयार करायचं असेल ना, तर त्याला ॲक्चुअली 2 वेगळ्या मेंटॅलिटीज आहेत. इंग्लिशमध्ये त्याला काऊ मेंटॅलिटी आणि बायसन मेंटॅलिटी. बायसन काय हे? म्हणजे जंगली बैल. ओ. आता या प्रकारच्या मेंटॅलिटीमधली कुठली मेंटॅलिटी तयार करायची? आता काऊ मेंटॅलिटी म्हणजे साधारण गायीची मेंटॅलिटी कशी असते? हं. ज्यावेळी वादळ येतं ना, तर गाय काय करतात, एका झाडाच्या खाली जमतात, कळप तयार करतात आणि त्या वादळापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, की ते जसजसे दूर पळत जातात, स्टॉर्म किंवा वादळ त्यांच्या मागे-मागे येतं. हं. आता या धावण्यामध्ये ते त्यांचा सगळी एनर्जी खर्च करतात आणि त्यामुळे ज्यावेळी ते वीक असतात, त्याचवेळी त्या स्टॉर्ममध्ये अडकतात. कारण त्यावेळी स्टॉर्म स्ट्राँग झालेलं असतं. बरोबर. बायसन, गवा किंवा जंगली बैल ज्याला असं म्हणतो, ते एक्झॅक्टली उलटं करतात. ते ज्या दिशेने वादळ येत असेल ना, त्याच दिशेने धावतात. त्यामुळे ज्यावेळी ते स्ट्राँग असतात, त्यांच्यामध्ये जास्त एनर्जी असते, त्याचवेळी ते वादळाचा सामना करतात आणि वादळ पुढे गेल्यानंतर त्या वादळातनं ते बाहेर निघून जातात. आता ह्याचा अर्थ काय आहे, की ज्यावेळी तुमच्याकडे जास्त एनर्जी असेल, लाईफमध्ये प्रॉब्लेम्स तर येणारच आहेत. ते कोणाला चुकलेले नाही आहेत. पण हे प्रॉब्लेम्सला सरळ सामोरे जाऊन त्याला तुम्ही डायरेक्ट तुमच्या एनर्जीने भिडलात, तर तुम्ही त्या प्रॉब्लेमवरती मात करू शकता. त्याच प्रॉब्लेमपासून जर का दूर-दूर तुम्ही पळत गेलात, तर एक ना एक दिवस तो प्रॉब्लेम तुम्हाला गाठणार आणि ज्यावेळी तुम्ही वीक असाल, त्यावेळी तुम्हाला गाठेल तो. त्यामुळे मुलांमध्ये आपल्याला ही बायसन मेंटॅलिटी म्हणजे ही जी जंगली बैलाची जी मेंटॅलिटी आहे, हं, हं. ती त्यांच्यामध्ये वृद्धिंगत करणं खरं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना फ्युचरसाठी रेडी करायचं असेल तर.